श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 2026मध्ये वटपौर्णिमा कधी असणार आहे व यंदा वटपौर्णिमेला हे आहेत 5 शुभ रंग. या रंगाची साडी आणि बांगड्या आपण चुकूनही घालू नका किंवा परिधान करू नका. त्या कोणत्या रंगाच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या हिंदू धर्मात सुवासिनींचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी, जन्मोजन्मी हाच पती मिळावा या इच्छेनं प्रत्येक सुवासिनी महिला हे वटपौर्णिमेचं व्रत अगदी श्रद्धेनं भक्तीनं करतात. यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, या दिवशी कोणते शुभ रंग आहेत, कोणते अशुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी पूजा करताना सुवासिनी महिलांनी घालावी, या दिवशी कोणत्या चुका आपण टाळायच्या आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर यंदा म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी आली आहे. परंतु या पौर्णिमेची सुरुवात ही 28 जूनला रविवारी रात्री 3:06 सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा समाप्ती ही मंगळवारी 30 जूनला पहाटे 5:26 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार 29 जूनला सोमवारी ही वटपौर्णिमा साजरी होणार आहे. म्हणजे ही वटपौर्णिमाची तिथी जी आहे तर ती सुरू होत असताना ती थोडक्यात सोमवारी पहाटे सुरू होत आहे. आणि म्हणूनच आपल्याला सोमवारी हे वटपौर्णिमेचं व्रत आहे तर ते सुद्धा आपल्याला याच दिवशी करायचं आहे. आणि वटपौर्णिमेची पूजा ही आपल्याला 29 जूनला सोमवारीच करायची आहे. यंदा वटपौर्णिमा ही अत्यंत शुभयोगावरती आली आहे. सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे. वडाच्या झाडामध्ये साक्षात शिवशक्तीचा वास असतो. त्यामुळे या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रताचं फळ हे अनंत पटीनं वाढणार आहे. या दिवशी सौभाग्य योग निर्माण झाला आहे आणि त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि नवरा बायकोमधील प्रेम वाढवणारा हा योग आहे. ही तीच पौर्णिमा तिथी आहे ज्यावेळी सावित्रीनं आपल्या बुद्धीच्या बळावरती जोरावर यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. आणि शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा ही शुभ मुहूर्तावरच करावी तरच ती फळ प्राप्त करून देत असते. बघा, कोणतीही पूजा जर शुभ मुहूर्तात केली नाही तर त्याचं कोणतंच फळ आपल्याला मिळत नाही. आणि तो काळ म्हणजे राहुकाळ. राहुकाळ हा केतूचा कारक आहे. आणि या राहुकाळात कोणतीच जर पूजा केली किंवा पाठ केले तर त्याचं आपल्याला कोणतंच फळ हे प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला कोणतीही पूजा राहुकाळात कधीही करायची नसते. त्यामुळे बघा, 29 जुलैला पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो पुढील प्रमाणे असणार आहे. तर सकाळी बघा, हा शुभ मुहूर्त 29 जूनला सोमवारच्या दिवशी सकाळी 8:55 ते दुपारी म्हणजे बघा 10:40 असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला ही वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. आता आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणतं साहित्य लागणार आहे तर आपल्याला एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. तांब्या स्वच्छ पाण्यानं भरून घ्यायचा आहे. हळदी कुंकू, अक्षदा, गंध, फुलं, विड्याची पानं, सुपाऱ्या, सुती धागा, धूपदीप, अगरबत्ती, कापूर, माचीस, 5 सुवासिनींसाठी ओटीचं साहित्य किंवा आपण ज्याला वाण देणं म्हणतो तर त्यामध्ये गहू, आंबा, ब्लाऊज पीस, त्यासोबतच तुमच्या इच्छेने 5 हिरव्या बांगड्या हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 5 फळे, नारळ, आंबा वगैरे, पाण्याचा तांब्या नैवेद्यासाठी, पुरणपोळीचा नैवेद्य किंवा गोडाधोडाचा नैवेद्य, हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाची विधिवत पूजा करायची आहे.
या दिवशी व्रत करण्याला विशेष असं महत्त्व आहे. त्यासोबतच या दिवशी पूजा करताना कोणते शुभ रंग जर आपण परिधान केले तर ते आपल्याला शुभफळ प्राप्त करून देत असतात. तर पूजा करताना कोणत्या रंगाचे कपडे आपण परिधान करतो याला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. काही रंग असे आहेत की ते आपले सौभाग्याचे प्रतीक मानले जातात आणि काही रंग असे आहेत की जे अशुभ मानले जातात. त्या रंगाचे कपडे घालून आपण पूजा केली तर आपल्याला दोष लागतात, पूजेचं कोणतंच फळ आपल्याला मिळत नाही. तर प्रथम पाहूयात पूजेचे जे शुभ रंग आहेत तर ते पाहूयात. तर त्यामध्ये पहिला रंग आहे तर लाल. हा रंग खूप शुभ आणि पवित्र आहे. त्यासोबतच तो सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे हे रंग घालून म्हणजे आपल्याला बघा लाल साडी, लाल बांगड्या घालून जर आपण वडाची पूजा केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. हा रंग पती आणि पत्नीमधील प्रेम वाढवतो. त्यानंतरनं दुसरा रंग आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे, भरभराटीचं प्रतीक आहे. वडाचे झाडही हिरव्या रंगाचे असते आणि हा रंग वंशवृद्धीचं प्रतीकसुद्धा मानला गेला आहे. त्यानंतरनं पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. हा भगवान विष्णू आणि बृहस्पती देवांचा प्रिय रंग आहे. गुरुग्रह हा पतीच्या कुंडलीतील कारक असतो आणि पिवळ्या रंगाची साडी घातलेले पतीचे नशीब उजळते. त्यासोबतच नारंगी किंवा भगवा या रंगाची साडी घालूनसुद्धा तुम्ही ही वटपौर्णिमेची पूजा करू शकता. हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक आहे. हा आपल्या आयुष्यातून नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक भावना निर्माण करत असतो. पुढचा रंग म्हणजे गुलाबी रंग. हा रंग नात्यातील आदर्श दर्शवतो आणि हा सुद्धा अत्यंत शुभ मानला गेला आहे. आता पूजेमध्ये वर्ज्य मानले गेलेले जे रंग आहेत ते म्हणजे काळा, निळा आणि पांढरा. या 3 रंगांचे कपडे घालून किंवा साडी घालून, बांगड्या घालून आपल्याला चुकूनही कोणतीच पूजा करता येत नाही. हे पूजेमध्ये वर्ज्य रंग मानले गेले आहेत आणि ह्या रंगाचे जर कपडे परिधान करून किंवा साडी घालून आपण पूजा केली तर त्याचं कोणतंच फळ आपल्याला प्राप्त होत नाही, कारण ते अशुभ आहेत आणि त्या अशुभ रंगाचा आपल्या आयुष्यावरती सुद्धा अशुभ परिणाम पडत असतो. आपल्या जीवनामध्ये अडथळे, अडचणी निर्माण करत असतो. म्हणूनच पूजा करताना नेहमी शुभ रंग घातले पाहिजेत आणि काळा, निळा, पांढरा हे जे रंग आहेत तर ते वर्ज्य केले पाहिजेत. आपण पूजा करताना यामधील बघा कोणत्याच रंगाच्या म्हणजे काळा, निळा, पांढरा या रंगाच्या कोणत्याच वस्तू आपल्याला परिधान करायच्या नाहीत. बांगड्यासुद्धा आपण या रंगाच्या परिधान करायच्या नाहीत. तर असे काही नियम आहेत तर ते पाळून आपल्याला हे वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे, पूजा करायची आहे. त्यासोबतच काही चुका आपण आपल्या घरामध्ये सुद्धा करायच्या नाहीत. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. मांसाहार हा आपल्याला आपल्या घरामध्ये वर्ज्य करायचा आहे. तर आजची माहिती कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.